नमस्कार मित्रांनो, आत्ता वाजले आहे रात्रीचे 11 आणि मी आहे आमच्या खेड्यागावामध्ये. तुम्हाला तर माहिती आहे, खेडेगावामध्ये लोकं 9 वाजता झोपतात आणि मी आलो आहे आता आमच्या टेरेसवरती. खरंच निसर्ग आहे ना, निसर्ग हा निसर्गाने एवढा छान बनवलेला आहे. पण माणूस आज निसर्ग म्हणजे काय हे विसरूनच गेला आहे. आज निसर्गाची हवा आणि एसीची हवा जरी आपल्याला इंडोअरमध्ये बसतो आपण एसीमध्ये बसतो. एसीमधली हवा आपल्याला क्षणिक ही चांगली वाटते. पण तुम्ही खरंच एकदा जी निसर्गाची हवा आहे, ज्या निसर्गाच्या हवामधली फिलिंग आणि एसीच्या हवामधली फिलिंग याच्यामध्ये कधीच तुलना होऊ शकत नाही. आपण म्हणतो जमीन आसमानचा फरक, तो फरक तर जाऊ द्या, तुलना होऊ शकत नाही. कृत्रिम आणि नैसर्गिक याच्यामध्ये खूप म्हणजे खूप एवढा फरक असतो की याच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही. आता मी आलो आहे टेरेसवरती आणि एवढी छान आणि सुंदर एकदम थंडगार हवा सुरू आहे सध्या उन्हाळ्यात. फक्त आवाज येतोय किड्यांचा, पक्ष्यांचा नाही बरं का, हा आवाज आहे किड्यांचा, किरकिर आवाज आहे. आता कुत्रे देखील शांत झाले आहे. आत्तापर्यंत ते देखील भुंकत होते आणि दूरवर जाणाऱ्या गाड्यांचा आवाज येतोय. रस्ता खूप दूर आहे, दिवसा कधीही आवाज नाही, रात्री एवढा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आवाज येतो, एवढी शांतता असते. आणि खरंच हे बघा, आता माझ्याकडचं व्ह्यू दाखवतो तुम्हाला. थोडेफार लाईट दिसतील इकडे-तिकडे, पण खेड्यामध्ये कसं असतं सगळ्याकडे अंधार. 9, 9:30 वाजले की सगळे झोपतात. जे मोबाईलची ओढणारे त्या 10, 11, 12पर्यंत ते चालतातच. पण जे खेड्यामध्ये मोस्टली 70 ते 80% लोकं हे 9, 9:30च्या आत झोपून जातात. कारण की खेड्यागावातले लोकं हे सगळे मॅक्झिमम शेतकरी असतात. दिवसभर काम करतात, जेवतात, थकतात. थोडा मोबाईल खेळतात, टी व्ही बघतात आणि आराम करतात. तर हा असा आमचा एक खेडेगावाचा मस्त छानसा व्ह्यू तुम्हाला तर दिसणार नाही, पण ती फिलिंग आहे, ती थंडगार हवा आहे, वारा आहे. वरती आकाश संपूर्ण मोकळं आहे, तुम्हाला जर दिसणार नाही. हे बघा वरती दिसतंय, एकदम मोकळं आकाश आहे, चांदण्या आहे, किड्यांचा आवाज आहे, एकदम प्रचंड शांतता, एकदम छान असा व्ह्यू. तर हाच लोक ही शांतता घेण्यासाठी लोक हजारो रुपये देऊन ट्रेकिंगला जातात, डोंगरावरचा शांततेचा आनंद घेतात. पण खेड्यागावात आहे ना, प्रत्येक आनंद हा फ्रीमध्ये मिळत असतो. पण आज काय झालं की खेड्यागावातील लोक देखील मोबाईलच्या आहारामुळे जे नैसर्गिक वातावरण काय आहे, निसर्ग काय आहे, हे सगळे लोक आज हळूहळू विसरत चालले आहे. आपण म्हणतो की शहरात तर प्रचंड, शहरात तर खरं राहिलं नाही आज. शहरात फक्त लाईफस्टाईल जगावी, स्टँडर्ड आणि पैसा कमवायचा बस तेवढ्यापुरतीच राहिलं. पण जीवन जगायचा आधार म्हणजे जीवन कसं जगावं किंवा निसर्गाशी संलग्न होऊन जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे तर खेड्यामध्ये, आता शहरामध्ये तर राहिलं नाही. हे जे जीवन आहे ना, हे फक्त आता तुम्हाला खेडेगावामध्येच मिळणार आहे. तर तुम्ही देखील एखाद्या खेडेगावातील एखादं राहत असेल तर नक्की तुमच्या एखाद्या गावाचं नाव सांगा. धन्यवाद.